सांगितलंय की हे शिवाजी पार्क जे आहे हे सुद्धा मराठ्यांसाठी उपयोगाचं नाही. त्याचं कारण असं आहे, सरकार एवढं बहिरं आहे, त्याच्या कानात आवाज जायला पाहिजे, तर इथंच आपलं आंदोलन व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेस असं झालं की आपण आलो, मराठे आले आणि गेले, परंतु आत्ता मात्र आंदोलन करायचं तर आझाद मैदानच, दुसरं ग्राउंड नको आहे. त्याचं कारण असं आहे, कुठल्याही खोपच्यामध्ये जायचं आणि आंदोलन करायचं, त्याला कुठलीही एक किंमत नसणार आहे, त्याला कुठला दर्जा नसणार आहे. आलेत मराठे आहेत कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पडलेले, हे नको आहे. मुंबईचं नाक जर दाबायचं असेल, या सरकारचं नाक जर दाबायचं असेल तर आझाद मैदानच पाहिजे. आणि आझाद मैदानामध्ये उपोषण करत असताना जसं वीरेन भाऊंनी सांगितलं की आम्ही मुंबईकर म्हणून आम्ही कुठंही कमी पडणार नाहीत. या तमाम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आमचा शब्द आहे, मुंबईकर म्हणून आम्ही कुठंही कमी पडणार नाही. जी जी व्यवस्था आम्हाला करायला लागेल ती सगळी व्यवस्था आम्ही मुंबईकर म्हणून करू. सगळे एक विचाराने इथं येऊ, एक विचाराने राहू, एक विचाराने परमिशन घेऊ. ज्या ज्या गोष्टी लागतात त्या प्रोव्हाइड करायचं काम या मुंबईकरांचं आहे आणि ते आम्ही करू. परंतु माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की हे मैदान सोडून कुठलाही विचार आपण करू नये, अशी माझी विनंती आहे. लोकांना झोपण्यासाठी वाटतं, लोक झोपण्यासाठी तिकडे जातील, झोपण्यासाठी जातील ना तिकडे संध्याकाळी. झोपण्याची वगैरे व्यवस्था आपण दुसरीकडे करू, मैदानांमध्ये करू, परंतु उपोषणाचं जे ठिकाण आहे हे आझाद मैदानच असायला पाहिजे. नाही नाही, आता जे चाललंय उपोषण करते दादा एकटे असते तर ही गोष्ट आपण बाहेर झोपू शकतो असतो, पण आज दादासोबत लाखो लोक उपोषणाला बसतात. त्यांची झोपण्याची व्यवस्था इथंच करावं लागेल. आणि विरेंद्र म्हणल्यासारखं जर पाण्याचा फ्लो असेल ना तर आपल्याला पूर्ण मंडपला म्हणजे पूर्ण मैदानाला वॉटरप्रूफ मंडप करणं शक्य आहे. जे शक्य आहे ते आपण करणारच आहोत, पण त्याच्यामध्ये कुठेही यत्किंचित आम्ही कमी पडणार नाहीत. परंतु उपोषणाचं मैदान जे आहे हेच दुसरं ऑप्शन नाही. पण आपल्याला सरकार टाकण्याचा प्रयत्न करेल, तिकडे करा, इकडे करा, तिकडे करा, ते नको. कशा 4 ठिकाणी हेच फिक्स करा, हेच करा फिक्स 10 ठिकाणी जाऊ. मनोज आणि त्यांच्यासोबत जेवढे लोक उपोषणाला बसणार आहे त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था झाली. आपण बाकी सगळं पार्किंगला 3 किलोमीटर ट्रेन सुटतात का? ट्रेन